नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलो आहोत एका अशा ठिकाणी जिथे भक्ती, निसर्ग आणि इतिहास या तिन्ही गोष्टी एकत्र पाहायला मिळतात. एकीकडे कोळी समाजाची कुलदैवत एकविरा देवी, दुसरीकडे हजारो वर्षापूर्वीच्या बौद्ध कालीन लेण्या, ज्याला कार्ले लेणी असेही म्हणतात. त्याचबरोबर आपण कमी खर्चात इथपर्यंत कसे पोहोचू शकतो याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. मित्रांनो, आपण तिथून आलो. तिथून पुढे आल्यावरती हे एकविरा आईचं छोटं मंदिर आहे. पहिलं पायथ्याजवळचं मंदिर आहे. इथून आपलं वर जायचंय. वर इथे वर जायचंय. त्यासाठी जाणाऱ्या पायऱ्या याच्या मागणे आहेत. इथून जर वर जायचं असेल तर बाय रोडनी पण आपण जाऊ शकतो. रिक्षा आपल्याला 50 रुपये घेते वर जाण्यासाठी, पण आपण इथून याच्या मागे पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याने मित्रांनो, हे पायथ्याजवळ छोटं मंदिर पायथ्याजवळचं, त्याला पाठी लागूनच पायऱ्यात वर जायला. वया गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण आज ट्रेक आणि ट्रॅव्हल दोन्ही सोबत करणार आहे. तर आपण आज आलोय एकविरा देवीला भेट द्यायला आणि त्या बाजूलाच बौद्ध लेण्या आहेत, त्यांना सोबतच भेट देणार आहे. आज तसा आमचा हा सौचा भाऊ मुंबईला पहिल्यांदा आलेला, त्याला एकविरा देवीला बघायला जायचं होतं, म्हणून आम्ही आज त्याला घेऊन इथे आलोय. आणि आम्ही पण कधी बघितली नव्हती, त्या साईडला कधी आलो नाही, त्याच्यामुळं आलोय. तर बनून राहा व्हिडिओवरती. एकविरा मंदिराजवळ आपण कसे पोहोचू शकतो, कोणत्या मार्गाने पोहोचू शकतो, कारण की 2-3 मार्ग देण्यासाठी, तर याची सगळी माहिती मी तुम्हाला देतो या व्हिडिओवरती. तर बनून राहा व्हिडिओवरती. मित्रांनो, हार्डली 20 मिनिटांमध्ये आपण वरती पोहोचलोय. आपण पायथ्यापासून ते इथपर्यंत येण्यासाठी आपण वर रिक्षाने पण येऊ शकतो. रिक्षावाले 50 रुपये घेतात, आणि जर तुम्हाला पायी यायचं असेल नाही मुंबई तर मित्रांनो, हार्डली 20 मिनिटांमध्ये आपण पायथ्यापासून वरपर्यंत आलोय. एवढी काही अवघड चढाई नाहीये, सोपीच आहे. 500 पायऱ्या आहेत, 450 ते 500 पायऱ्या देखील सगळ्या मिळून. तर आज आम्ही आलोय बुधवारी, म्हणून एवढी गर्दी नाहीये. मंगळवारी आणि शुक्रवारी आणि शनिवारी रविवारी हे 3-4 दिवस खूप गर्दी असते. तर खूप म्हणजे खूप अवाक्या बाहेर गर्दी असं इथे मला लोकल लोकांनी सांगितलंय. आम्ही तर बुधवारी आलोय आज, एवढी गर्दी दिसत नाहीये. तरी आहेत लोक, थोडेफार आहेत, चांगल्या प्रमाणात लोक आहेत. आता मी तुम्हाला 2च मिनिटात सांगतो की इथपर्यंत आपण कसं येऊ शकतो. म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्टने आपण एकविराला सहज सोप्या तऱ्हेने आणि कमी खर्चात, कमी बजेटमध्ये आपण एकविरा देवीला कसं येऊ शकतो हे मी तुम्हाला सांगतो. मी सगळी वाट बघतो कुठे गेला. तर मित्रांनो, मी एकविरा देवीच्या मंदिराच्या समोरच उभा आहे. आता माझा आवाज येतो की नाही माहीत नाही, पण आवाज आला पाहिजे, कारण की ते गर्दी जास्त आहे म्हणून आवाज पण खूप आहे. तर मी सांगतो, आता तुम्ही इथपर्यंत पब्लिक ट्रान्सपोर्टने स्वस्तामध्ये कसं येऊ शकता. तर मी तर ठाण्यावरनं आलो. ठाण्यावरनं कुठली पण पुण्याची ट्रेन पकडायची. मी सकाळची ट्रेन पकडली 7:10ची, इंटरसिटी एक्सप्रेस, पुणे मुंबई इंटरसिटी एक्सप्रेस. त्याने आपण पोचतो लोणावळ्याला उतरायचं. तर मोस्ट ऑफ लोक 2पर्यंत जातात, लोणावळ्याला येतात. लोणावळ्यानं लोकल ट्रेन पकडून मळवली स्टेशनला, तिथून मग शेअर ऑटोने इथे येतात. पण स्वस्त पर्याय हा आहे की तुम्ही, कारण की ना लोकलचा टायमिंगला फिक्स नाही, 1 तासांनी ट्रेन असते लोकलची. त्यामुळे लोणावळ्याला उतरल्यावर लोणावळ्याच्या बाहेर यायचं, ज्या स्टेशनला उतरतो ना त्या साईडला बाहेर यायचं. तिथे तुम्हाला डायरेक्ट रिक्षा, एकतर बस, नाहीतर मग टमटम, असे 3 पर्याय आहेत.
रिक्षा आपला आम्ही तर रिक्षाने आलो डायरेक्ट 100 रुपये घेते. एकाचे 100 रुपये, तिघांचे पण 100 रुपये. किती म्हणजे रिक्षामध्ये किती पण लोक असतात तरी 100 रुपये असतात. ते आपला वरपर्यंत आणतात. म्हणजे पहिलं मंदिर आहे इथे, हे दुसरं मंदिर आहे वरचं पायथ्यापाशी अजून मंदिर आहे. तिथपर्यंत 100 रुपये पोहोचतात. आणि जर बसने येत असेल तर बस आपल्याला खालती पाठीमध्ये हायवेचा गेट आहे. आवाज येतोय. बसने आला तर लोणावळा स्टेशनच्या बाहेर बस स्टॉप पण आहे. रिक्षा स्टँड थोडं पुढे यायचं, तिथं बस स्टॉप आहे. बस स्टॉप आपल्याला खाली हायवेला रस्ता जातो. तिथे आपल्याला पायथ्याच्या पण पुढे थोडंसं 3 किलोमीटर, म्हणजे जिथं आपल्याला बस सोडते ना तिथून 3 किलोमीटर हा पायथा आहे, ऐकवर देवीचा पायथा आहे. तिथून मग 20 ते 25 मिनिटाची थोडासा वरती चढाने ट्रेक आहे, तो कम्प्लीट करूया लागतो. नाही तर आपण रिक्षाने पण येऊ शकतो. म्हणजे जर बसने आला तर हायवेवर दुसरा पर्याय म्हणजे टमटमने जर आला तर टमटमचं पर पर्सन 40 रुपये ती पण आपल्याला तिथेच सोडते, जिथे बस सोडते ना तिथेच सोडते. तिथून मग आपल्याला 20-30 मिनिटं चालत यावं लागतं. त्यानंतर मग इथून आपल्याला वरती चढावं लागतं. तर मग जर तुम्ही डायरेक्ट इथे रिक्षाद्वारे पायथ्यापर्यंत आलात, पायथ्यावरनं मग इथे जर तुम्हाला पण ट्रॅक करायचा नसेल, म्हणजे चालायचं नसेल, फिरत जायचं नसेल, तर पायथ्यापासून वर येण्यासाठी पण रिक्षा आहेत. ते आपल्याला पर पर्सन 50 रुपये घेतात. पण आम्ही आता वर चालत आलो आहे, तेवढंच आपण चालू शकतो. असे 3 मार्ग आहेत. सगळ्यात सोपं मार्ग हा आहे. लोणावळ्याला या, लोणावळ्याला शेअर रिक्षा करा, 100 रुपये घेतात शेअर रिक्षा. 3-4 जण एका रिक्षामध्ये बसतात. तर आपला किती 70-75 रुपये किंवा 100 रुपये पर पर्सन काउंटर होतो. त्यानुसार तिथे या, पायथ्यापासून वर चालत या, एवढाच आहे. आता सेम जायचे पण तसंच आहे. जायचं आता आम्ही पण जसं आलो ना त्याच रूटने आम्ही जाणार आहे. शेअर रिक्षा डायरेक्ट करणार आहे लोणावळ्यापर्यंत. आणि वरती आल्यावर सगळं खायची प्यायची सगळी चांगली सोय आहे. म्हणजे विकतच घ्यावं लागतं सगळं. आणि हा पूर्ण एकविरा देवीचा परिसर. मी नेहमी अशा जागी येत नाही. मी नेहमी असं गड किल्ले ट्रेक मला जास्त आवडतं. आणि माझा असा प्लॅन पण होता की सौला आणि सौचा मित्र भाऊ आहे ना, म्हणजे माझा मित्रच आहे, त्यांना सांगतो इकडे यायला. आणि मी जातो विसापूर फोर्टला, कारण की विसापूर फोर्ट पण इकडे जास्त साईडला आहे. पण मग ठीक आहे, ते बरोबर वाटत नाही. मी पण त्यांच्यासोबत इथे आलो. त्या पाण्याला हे पण बघायला भेटलं. आणि आता आपण इथे केव्स पण आहेत, बौद्ध लेणी आहेत या. आणि अजून एक मित्रांनो, आता तुम्हाला समजलं तिथे मंदिराच्या आतमध्ये ज्यांनी बरमोडे किंवा हाफ शॉर्ट किंवा क्रॉप टॉप असे घातले असेल तर त्यांना आतमध्ये एंट्री नाही आहे. हे मला आता समजून सांगितलं. तर याची काळजी घ्या, हाफ कपड्यांवरती येऊ नका आणि अशा जागी नाही आलं पाहिजे. आणि मित्रांनो, मी व्हिडिओच्या एंडमध्ये किती खर्च झाला, म्हणजे माझा इथं किती खर्च झाला, स्वस्तामध्ये आपण कसं येऊ शकतो हे लास्टला मी सांगतो, चार्ट देतो किती खर्च झाला तो. तर मित्रांनो, आता हे एकविरा देवीचं मंदिर, तर याच्यामध्ये आपण जाऊन आलो. आतमध्ये व्हिडिओ काढला अलाउड नाही. तर आता आपण या केव्स पाठी केव्स एक्सप्लोर करायला आहे. तर केव्सचं 20 रुपये तिकीट आहे. ऑनलाईन काढला असतो तिकडे, आहे बारकोड असतो. तर ऑनलाईन तिकीट काढायचं 20 रुपये पर पर्सन तिकीट आहे. चला आपण एक्सप्लोर करूया आता केव्स. मित्रांनो, हे पूर्ण बांधकाम पूर्ण दगडाचं आहे. त्यामध्ये दुसरं काहीच वापरलं नाही. फक्त एका दगडाला तोडून एवढं सगळं बनवलंय. आता शिड्या बघा, या उतरत आहेत. हा पूर्ण दगड आहे. शिड्या बघा. टॉप चालू कर रे, टॉप चालू कर. शिड्या
तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आलोय लोणावळ्याला. बॅक टू द लोणावळा. आपलं सगळं फिरून झालं. तर आता मी सांगतो की आमचा खर्च किती झाला. आम्ही ठाण्यावरनं आलो. ठाण्यावरनं ट्रेनचं तिकीट 40-50 रुपये तिकीट ट्रेनचं. तिथून लोणावळ्यावरनं एकवीर देवीसाठी इथे रिक्षा लागतात. ते डायरेक्ट बाजूला वर करतात. चांगलं तेच आहे. जर अजून पैसे कमी करत असेल कारण की हे 100 रुपये घेतात ना, तर अजून कमी करायचं असेल थोडंसं पुढे जाऊन रिक्षा वगैरे घ्या. मग तिथून तुम्हाला चालत वगैरे जायला लागेल. ते मी आधी सांगितलं आहे. तर ओव्हरऑल आमचा खर्च झाला 100, जायची 100 याची 100. वरती पर पर्सन 20 रुपये. जर तुम्हाला लेणी बघायची आहे तर त्याचं 20 रुपये तिकीट आहे. म्हणजे 220 रुपये लोणावळ्यावर तुम्हाला लागतात एकवीरला जाऊन यायला. आणि मग इथले बाकीचे वेगळे इथले तुम्ही कुठे पुण्यावर येत आहे किंवा मुंबईवर येत आहे त्याचे वेगळे. म्हणजे ओव्हरऑल सांगतो तुम्हाला, ओव्हरऑल कमीत कमी त्याच्यामध्ये तुम्ही 300 ते 350 रुपयामध्ये एकवीरला येऊ शकता. 350 रुपये खाऊन पिऊन. नॉट म्हणजे थाली बिली नाही, असं नॉर्मल म्हणजे खातो ना जे असेल ते इडली वगैरे काय नाश्ता वगैरे करणार ते सगळं पकडून पर पर्सन 350 रुपये खर्च येतो. तर आता आम्ही आलो लोणावळ्याला. आता आमची ट्रेन आहे 12 वाजलेत. 1:15ची ट्रेन आहे मुंबईची. ती पकडून आम्ही बॅक टू द मुंबई वापस जाणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.